कोकण आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातून अत्यंत काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे। आंबेनळी घाटातील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या दाभिळटोक येथे एका काळजाचा थरकाप उडवणारी अपघात झालाय। सातारा जिल्ह्यातील 8 तरुण प्रवाहित असलेली स्कॉर्पिओ एंड गाडी तब्बल 12 ते 1500 फूट खोल दरीत कोसळली आहे। या भीषण अपघातात गाडीतील सर्वच्या सर्व 8 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। हा अपघात इतका भीषण होता की दरीत कोसळताना गाडीने पेट घेतला असावा असा अंदाज वर्तवला जातोय। कारण ड्रोन कॅमेऱ्यातून मिळालेल्या फुटेजमध्ये काळ्या रंगाची स्कॉर्पिओ पूर्णपणे जळून खाक झालेली पाहायला मिळाली। विशेष म्हणजे याच दाभिळटोक येथे यापूर्वी जी टीव्हीचे संचालक जैदी आणि त्यानंतर डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाची बस कोसळून मोठी जीवितहानी झाली होती। आता याच ठिकाणी हा तिसरा मोठा अपघात झालाय। आणखी एक अजब योगायोग म्हणजे कृषी विद्यापीठाची बस आणि ही स्कॉर्पिओ दोन्हीही गाड्या रत्नागिरीतील दापोली येथूनच आल्या होत्या। हे सर्व तरुण दापोलीच्या कर्दे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी गेले होते। तिथून परतत असताना रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। मात्र रात्री 10 वाजेपर्यंत कोणाचाही संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला। मोबाईल लोकेशन आणि घाटातील तुटलेले क्रॅश बॅरियर्स तसेच रस्त्यावरील टायरचे वर्ण पाहून प्रशासनाला अपघाताचा सुगावा लागला। रात्रीच्या काळोखामुळे रेस्क्यू ऑपरेशन करणे अशक्य होते। सोमवारी सकाळी 8 वाजता महाबळेश्वर टॅकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि सीस्केप म्हाडाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता दरीत धाडसी मोहीम सुरू केली। गाडी जशी आदळत खाली गेली तसे मृतदेह ठिकठिकाणी विखुरलेले होते। अवघ्या काही तासात प्रशासनाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सर्व 8 मृतदेह दरीतून बाहेर काढले। या अपघातामुळे सातारा जिल्ह्यातील आसगाव, मर्डे आणि आझादपूर या गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मृत तरुण 18 ते 35 वयोगटातील होते। संदीप काटकर वय वर्ष 35, चालक आझादपूर, अंश समीर चव्हाण वय वर्ष 18 आसगाव, महेश अनिल पवार वय वर्ष 25 आसगाव, आदित्य अशोक साळुंखे वय वर्ष 21 आसगाव, रितेश राजेंद्र लोखंडे वय वर्ष 25 आसगाव, सुहास जितेंद्र लोखंडे वय वर्ष 20 आसगाव, उत्कर्ष आनंदा शिंगटे वय वर्ष 21 मर्डे, निखिल अभिमन्यू शिंगटे वय वर्ष 25 मर्डे अशी मृतांची नावे आहेत। चालक संदीप काटकर यांचा तीव्र वळणावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या ठिकाणी असलेले क्रॅश बॅरियर्स अत्यंत दुबळे आणि तकलादू आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ही दाभिळटोक मृत्यूचा सापळा बनत चालला आहे। मुंबई गोवा महामार्गाप्रमाणेच इथेही रस्ता रुंदीकरण करताना तीव्र वळणे आणि उतार तसेच ठेवल्याने निष्पाप लोकांचा बळी जात आहे। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रोहिदास रावडे, पोलादपूर पोलीस स्टेशन। सातारा आसगाव म्हणून साताऱ्यामध्ये गाव आहे, तालुका सातारा, जिल्हा सातारा। त्या ठिकाणी 8 युवक जे आहेत ते हरणे बीच दापोली या ठिकाणी शुक्रवारी रात्री दिनांक 23 तारखेला गेले होते। 24ला पहाटे ते हरणे बीचवरून परत साताऱ्याकडे जात असताना पोलादपूर मार्गे आंबेनळी घाटामध्ये दाभिळगावच्या हद्दीमध्ये त्यांच्या गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये 1000 फीट खाली कोसळलेली। एकूण 8 याच्यामध्ये प्रवासी होते। 8 पैकी 8 जे युवक होते ते याच्यामध्ये मयत झालेले आहेत। सह्याद्री त्याच्यानंतर या रेस्क्यू टीममध्ये आता सध्या प्रतापगड ट्रेकर्स, नंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम, त्याच्यानंतर आपली महाडची सिस्केप आणि सह्याद्री जी आहे आपली रोहेची, अशा 3 ते 4 रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करत आहेत आणि लवकरात लवकर रिकवर करून नातेवाईकांच्या ताब्यात देत आहोत।